हॅलो फ्रेंड्स, जर तुम्ही स्वीट लवर असाल तर ही गव्हाची लापशी तुम्ही ट्राय केलीच पाहिजे। तर चला आपण बनवूया आज गव्हाची लापशी। त्यासाठी मी कुकरमध्ये 3-4 टेबलस्पून तूप टाकलेलं आहे आणि त्यामध्ये टाकलेलं आहे गव्हाची कणी किंवा याला दलिया पण म्हणतात। हे छान असं फुलूपर्यंत खरपूस होऊपर्यंत तुपामध्ये भाजून घेतलं। मग त्यानंतर त्यामध्ये गरम पाणी ॲड केलं। गरम पाण्याने काय होतं, लवकर शिजतं। छान असं गरम पाणी ॲड केलं आणि मस्त मिक्स करून घेतलं। आणि मी काय करते, उकळी येऊपर्यंत गॅस फुल ठेवते आणि उकळी आल्यावर गॅस कमी करून मग ढक्कन लावते, जेणेकरून काय होतं ह्याला वरती असं उतू येत नाही, नाहीतर मग आपलं ढक्कन पूर्ण खराब होतो। ही एक छोटीशी ट्रिक किंवा टिप म्हणू शकता तुम्ही। मग मी असं एक छान उकळी येऊ दिली। हे पहा, आता छान उकळी आली की आपण याचं ढक्कन लावूया। छान असं ढक्कन लावलंय आणि आता आपल्याला घ्यायच्या आहेत 3 शिट्ट्या। तर 3 शिट्ट्या आपण होईपर्यंत वेट करूया। तर चला, आपल्या अजून 2 शिट्ट्या झालेल्या आहेत। आता 1 शिट्टी अजून झाली की मग आपण याला चेक करणार आहोत। चला, आता आपले 3 शिट्ट्या झाल्या आहेत, तर आता याची वाफ काढून घेऊया। वा, छान मस्त तर दिसतंय। हे पहा, छान असा फुललाय। याला आपण चेक करून घेऊया की हे छान शिजलाय का नाही। छान असा सॉफ्ट झालाय, म्हणजे आपला दलिया शिजलाय बऱ्यापैकी। यानंतर याच्यामध्ये आपल्याला काही दूध आणि नट्स ॲड करायचे आहेत। तर यासाठी मी दूध थोडंसं गरम करते आणि हे पहा, दूध मी, कारण दूध फ्रीजमधलं होतं, मी याच्यामध्ये थोडंसं दूध ॲड केलं। पण अजून घट्ट आहे आपली खीर किंवा लापशी। आता याला अजून यामध्ये आपल्याला अजून थोडंसं दूध ॲड करायचं आहे। हे पहा, आता रोहन स्कूलमध्ये आला आणि मला त्रास द्यायला त्याचं चालू होतं, मम्मी मला पण बनवू दे, मला पण पाहू दे, मी पण करणार, असं त्याचं चालू असतंय। मग त्यामध्ये मी अजून दूध ॲड केलं। 1 वाटी लापशीला मी साधारणतः अर्धा लिटर दूध वापरलं आहे। आणि आता छान ह्याला आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। इकडे मी रोहनसाठी चहा बनवत होते, कारण तो स्कूलमधून आला होता, मम्मी मला चहा प्यायचा आहे असं त्याचं चालू होतं। ते पहा, किती छान अशी क्रीमी आपली लापशी दिसत आहे। मग त्यानंतर मी अजून एक छोटी कढई घेतली, त्यामध्ये 1 चमचाभर तूप घातलं आणि त्यामध्ये ड्राय नट घालणार आहे मी। हे पहा, काजू आणि बदाम मी इथं तुकडे करून ठेवले होते, ते मी त्याच्यामध्ये परतून घेणार आहे, छान असे खरपूस लाल कलर येऊपर्यंत। मी कोणत्याही स्वीट पदार्थामध्ये नट असे फ्राय करून नंतर वरतून घालते, कारण ते असे क्रंची राहतात आणि आपण सगळ्यासोबत शिजवलं तर ते थोडेसे एकदम सॉफ्ट होऊन जातात। हे एकदम छान आता आपल्याला खाताना क्रंची लागणार। मग मी हे नट फ्राय केलेले लापशीमध्ये ॲड केले। अशा प्रकारे छान, किती छान दिसते पहा। तरी पण अजून आपल्याला याच्यामध्ये गूळ ॲड करायचं राहिलं आहे। तर चला, आता यामध्ये जेवढी लापशी होती त्यापेक्षा थोडंसं जास्त आपण गूळ घेतला आहे आणि मस्त अशी आता ही लापशी थोड्या वेळात रेडी होणार आहे। तुमचे पण मुलं किचनमध्ये आल्यावर असे त्रास देता का? मला कमेंट करून नक्की सांगा। माझा रोहन तर मला खूप त्रास देतो। तर हे पहा, छान आता असं एकजीव करून घेतलं आणि आता यामध्ये मी टाकणार आहे थोडंसं खोबरं छान असं स्लाइस करून घ्यायचं खिसणीच्या साह्याने आणि ते त्याच्यामध्ये ॲड करून द्यायचं। आणि झालं, आता थोडासा आपला गूळ मेल्ट झाला, सगळं एकजीव झालं की